उल्हासनगरात वाहतूक पोलिसांनी एकाच नंबरच्या 2 रिक्षा पकडल्या आहेत। यातला एक नंबर ओरिजिनल तर दुसरा नंबर डुप्लिकेट आहे। आपल्याला दंड होऊ नये म्हणून डुप्लिकेट नंबर लावल्याची कबुली खोटा नंबर लावणाऱ्या रिक्षा चालकानं दिली आहे। हल्लीच्या काळात पोलीस नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या नंबर प्लेटचा फोटो काढतात आणि तुम्हाला थेट मोबाईलवर दंडाची पावती येते। तुमच्या वाहनांचा नंबर घेताना तुम्ही आरटीओला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर देता त्यावर ही पावती येते। परंतु गेल्या काही दिवसात वाहतुकीचे कोणतेही नियम मोडलेले नसतानाही ई चलानद्वारे दंड लागल्याच्या तक्रारी अनेक वाहन चालकांनी वाहतूक पोलिसांकडे केल्या होत्या। खोट्या नंबर प्लेट लावून काही वाहन चालक नियम मोडतात आणि दंड मात्र खऱ्या वाहन चालकांना लागतो। अशाही बाबी यातून पुढे आल्या आहेत। त्यामुळे डुप्लिकेट नंबरवर लक्ष ठेवण्याच्या सूचना उल्हासनगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भामरे यांनी वाहतूक पोलिसांना दिल्या होत्या। त्याच अनुषंगाने उल्हासनगरच्या फॉरवर्ड लेन चौकात एका रिक्षाची तपासणी सुरू असताना योगायोगाने त्याच नंबरची दुसरी रिक्षा तिथे आली। त्यामुळे पोलिसांनी दोन्ही रिक्षाचे नंबर तपासले असता एक नंबर ओरिजिनल तर दुसरा नंबर डुप्लिकेट असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। यातला ओरिजिनल नंबर डोंबिवलीच्या रवींद्र पाटील यांचा तर डुप्लिकेट नंबर मानेरे गावातल्या सुनील पाटील यांचा असल्याचं समोर आलं। आपल्याला दंड होऊ नये यासाठी खोटी नंबर प्लेट लावल्याचं सुनील पाटीलने सांगितले। तर आपल्याला मागील काही दिवसात काहीही कारण नसताना 4 ते 5 हजारांचा दंड आल्याचं डोंबिवलीच्या रवींद्र पाटील यांनी सांगितलं। त्यामुळे पोलिसांनी डुप्लिकेट नंबरची रिक्षा ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे। आमच्याकडे अशा आधेमध्ये तक्रार येत आहे की आमची रिक्षा जी आहे ती डोंबिवलीमध्ये चालते साहेब, आणि इकडे येतच नाही, आणि आमच्या रिक्षावर जो आहे उल्हासनगरचा फाईन आलेला आहे। त्यांचं असं तक्रार म्हणणं असतं की कोणतरी डुप्लिकेट नंबर लावून आमच्या रिक्षाचा नंबर लावून इकडे धंदा करते, किंवा टू व्हीलरच्या पण तक्रारी आधेमध्ये येत आहे। त्या दृष्टीने मी सगळ्या स्टाफला अलर्ट केलेलं होतं, आणि आमचे पोलीस हवालदार समाधान गरुड आहेत, त्यांनी चेकिंग दरम्यान त्यांना एक संशयास्पद रिक्षा दिसली। तिचे कागदपत्र चेक करत असतानाच त्याच वेळेला दुसरी पण त्याच नंबरची रिक्षा योगायोगाने त्या ठिकाणी आली, आणि दोघांचं व्हेरिफिकेशन केलं तर एकाने जो आहे तो बनावट नंबर टाकलेला आढळून आलेला आहे। एक ओरिजिनल नंबरची आहे आणि एक बनावट नंबरची आहे। दोघांचं खात्री केली। आज रात्री आम्ही कागदपत्र चेक केले, त्याच्यात सुनील पाटील म्हणून जो आहे मानेरे गाव उल्हासनगर, याच्याकडे जी रिक्षा आहे त्याने डुप्लिकेट नंबर टाकून घेतलेला आहे, आणि तो नंबर आहे MH05CG 7082, आणि त्याच नंबरची ओरिजिनल रिक्षा जी आहे ती डोंबिवलीची आहे। ते डोंबिवलीचे मालक पण आले, त्यांच्याकडून कागदपत्राची आम्ही काल खात्री केली, आणि त्याच्यानंतर निष्पन्न झालं की हा अशा पद्धतीनं बनावट नंबर टाकून धंदा करत होता। त्याला विचारलं की असं का करत होता, तर त्याचं म्हणणं आहे की दंड वगैरे जो येतो तो मला येणार नाही, किंवा आणखी त्याचा काहीतरी इंटेन्शन असेल वेगळं, ते तपासात निष्पन्न होईल। परंतु अशा पद्धतीनं आणि गुन्हे हा करत होता डुप्लिकेट नंबरवाला, म्हणजे नियम मोडायचे, आणि फाईन मात्र ओरिजिनलला जात होते, कारण त्याचा आधार लिंक RTOला लिंक नंबर त्याचा आहे त्या नंबरवर, आणि अशा पद्धतीनं त्याला जवळपास काय 4-5 हजार रुपये काहीतरी फाईन आला अशी माहिती मिळालेली आहे। तर त्याच्यामुळं आम्ही त्या दोघांना ताब्यात घेतलं, आणि पोलीस स्टेशनला, सेंट्रल पोलीस स्टेशनला त्याबाबत गुन्हा दाखल करायची प्रक्रिया सुरू आहे।